की ज्यावेळेला मंत्रिमंडळाची सत्तेत नव्हते तर या फुले शहराच्या बाजारावर आले होते, आणखीन काही ठिकाणी आले होते. असं असले देशाच्याबद्दल शेजाऱ्यांच्याबद्दलचे ग्रस्त. पण आज बांगलादेश, भारताने त्यांच्यासाठी इतका त्याग केल्यानंतर तोही आमचा मित्र राहिला नाही, आणि खाली श्रीलंका, तोही आमचा मित्र आहे का नाही याची शंका यावी. त्या ठिकाणचा चीनचा प्रभाव हा चिंताजनक आहे. म्हणजे सवन देश आणि त्याच्या भोवतीचे सगळे देश आणि आमच्यामध्ये सुसंवाद आहे असं म्हणण्याची स्थिती नाही आहे. याचा अर्थ आहे देशाचं नेतृत्व करणारे घटक त्यांनी ही सुसंवादाची स्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली नाही तर त्याची किंमत देशाला द्यावी लागते. आम्ही या ठिकाणी राजकारण आणणार नाही. आमचा आग्रह आहे, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस पक्ष असेल, इतर डावे पक्ष असतील, एकत्रित बसून देशाच्या भल्याच्यासाठी काही स्वच्छ भूमिका घेणं हे सूत्र ठेवून आम्ही दिल्लीच्या पातळीवर काम करत असतो. आणि त्यामुळं हल्लीचा हा काळ काळजी करण्यासारखा, एकत्र राहण्यासारखा आणि प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी स्पष्ट निर्णय घेण्याचा असा हा आजचा काळ आहे. देशाचा शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी तरुण असेल आणि सामाजिक ऐक्य मजबूत करायचं असेल तर विविध घटना, विविध जाती, विविध धर्माची, विविध भाषिक या सगळ्यांना एक प्रकारचा विश्वास द्यायचं काम आज त्याच्यामध्ये गेले पाहिजे. हे जर करू शकलो तर माझी खात्री आहे की चित्र बदलू शकेल. पण ते बदलायला विचारानं आणि दृष्टीतून काम करणारा राजकीय पक्षांची संघटनेची ही आवश्यकता असते. आणि ती देण्याची ताकद, ती देण्याची दृष्टी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे. ही अत्यंत दयेच्या याबद्दलची गोष्ट आहे. आणि